मिरज पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या आणि शासकीय नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत। मिरज तालुक्यातील मालगाव येथील मिरज मालगाव रस्त्यावरील बळीराजा ॲग्रो टुरिझम या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं अत्यंत कडक शब्दात शो कॉज नोटीस बजावली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता तसेच सांडपाण्याची कोणतीही कायदेशीर विल्हेवाट न लावता बेकायदेशीरपणे हा प्रकल्प सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पुढील 7 दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास हा ॲग्रो टुरिझम प्रकल्प कायमचा सील ठोकून बंद करण्यात येईल आणि तिथला वीज व पाणी पुरवठा त्वरित खंडित करण्यात येईल असा थेट इशारा मंडळानं दिलाय। मालगाव येथील गट नंबर 2481 2482 मध्ये सुरू असलेल्या या बळीराजा ॲग्रो टुरिझम प्रकल्पाबाबत भाजपचे सांगली येथील असलम सय्यद अत्तार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली होती। या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता। या तक्रारीची गंभीर दखल घेत MPCBच्या सांगली उपप्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 4 मे 2026 रोजी या ठिकाणी अचानक धाड टाकली। या तपासणीत जे सत्य समोर आलं त्याने अधिकारीही चक्रावून गेले। प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता या ॲग्रो टुरिझम प्रकल्पात नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं निष्पन्न झाले। सर्वात मोठा धक्कादायक प्रकार म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतली जाणारी अनिवार्य आणि प्रकल्प चालवण्याची परवानगी न घेताच हा अवाढव्य प्रकल्प बेकायदेशीरपणे चालवला जात होता। पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या स्विमिंग पूलमधून निघणाऱ्या दूषित आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा ट्रीटमेंट प्लांट इथं उभारण्यात आलेला नाही। हे पाणी थेट उघड्यावर सोडलं जात आहे। घरगुती सांडपाण्याची बेजबाबदार टुरिझममधील अंतर्गत वापराच्या मैला आणि सांडपाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। किचन वेस्ट व्यवस्थापनासाठी दाखवलेली बायोगॅस यंत्रणा केवळ कागदावर किंवा नावापुरती असून ती जागेवर बंद अवस्थेत आढळून आली। जल प्रदूषणाचा अहवाल कोल्हापूर आणि चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत येथील पाण्याचे नमुने तपासले असता त्यात दूषित पाण्याचे प्रमाण धक्कादायक आढळले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचं सिद्ध झालंय। कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांनी या प्रकरणी कडक पावलं उचलत बळीराजा ॲग्रो टुरिझमच्या मालकांना अंतिम नोटीस धाडली आहे। तुम्ही पर्यावरण कायदा 1974 जल प्रदूषण आणि 1981 वायू प्रदूषणाचे सर्रास उल्लंघन केलंय। तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये तसेच तुमची वीज आणि पाणी तात्काळ का तोडू नये याचं उत्तर 7 दिवसात द्या। उत्तर न आल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट फौजदारी कारवाई करून प्रकल्प बंद केला जाईल। नोटीसमधील कडक इशारा। या कारवाईचा संपूर्ण अधिकार सांगलीच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन अनुपालन सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।